नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संपूर्ण 2026 मध्ये देण्यात आलेले पुरस्कार आणि जे सन्मान आहेत तर त्यांचा जे काही रिव्हिजन आहे ती करून घेणार आहोत। सो येणाऱ्या सर्व एक्झाम साठी जिथे जिथे चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो त्या सर्व एक्झाम साठी हे सेशन खूप इम्पॉर्टंट आहे। शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि काहीही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। सेशन सुरू करण्याआधी मित्रांनो, स्वातंत्र्य दिन स्पेशल 15% डिस्काउंट अभ्यास मित्रच्या सर्व कोर्सेसवर आहे। जय हिंद हे कुपन कोड वापरू शकता। 16 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर चालू आहे। या व्यतिरिक्त 2013 पासून 2026 च्या PYQ ची 360 डिग्रीची बॅच जी आहे तर त्याची 80 रुपये फी आपण ठेवलेली आहे मित्रांनो। सो ही जी बॅच आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। 1000 विद्यार्थ्यांसाठी होती, आता अजून 1000 विद्यार्थ्यांसाठी वाढवली आहे। तर फक्त काही थोडे 100-150 ऍडमिशन बाकी आहेत, पटापट इनरोल करून घ्यायचे। त्या व्यतिरिक्त तलाठी भरतीची बॅच तुम्ही जॉईन करू शकता। 15% डिस्काउंट आहे 16 तारखेपर्यंत। सो काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचे आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा। सुरुवात करूया मग 2026 च्या पुरस्कार आणि सन्मानांना। पहिला प्रश्न आहे, 2026 सालासाठी कॉस्पर विक्रम साराभाई पदक मिळवणारे पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण ठरलेले आहेत तर अन्नपूर्णी सुब्रमण्यम हे याचं करेक्ट आन्सर आहे। डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी हा पुरस्कार किंवा या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत ज्या कॉस्पर विक्रम साराभाई पदकाने सन्मानित झालेल्या आहेत। हा पुरस्कार जिंकणारे एकूण चौथ्या भारतीय महिला आहेत त्या म्हणजे ओव्हरऑल महिलांमध्ये पहिल्या पण चौथ्या ओव्हरऑल मध्ये ठरलेल्या आहेत। तर यामध्ये 1996 ला UR राव, 2014 ला गुरबख्श सिंग लखीना आणि 2024 ला अनिल भारद्वाज यांना मिळाला होता। सो कशासाठी मिळाला हा पुरस्कार त्यांना तर विकसनशील देशांमध्ये अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये दिलेलं जे त्यांचं उत्कृष्ट आणि उल्लेखनीय योगदान आहे त्या बाबतीत त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे। नेक्स्ट, ग्लासगो राष्ट्रकुल खेळ 2026 च्या पदक तालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया देश जो आहे तो अव्वल स्थानावर राहिलेला आहे। भारताने 13 गोल्ड जिंकले, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदक असे टोटल 39 मेडल्स यामध्ये जिंकले। तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर राहिले, भारत चौथ्या क्रमांकावर राहिलेला आहे। सो फिनी द युनिकॉर्न हे काय होतं तर जो आपल्याला शुभंकर बघायला मिळतो मॅस्कॉट तो होता। स्कॉटलंड मध्ये ग्लासगो या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे आयोजित करण्यात आले होते। 23वी आवृत्ती होती, 74 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं। चार्ल्स फिलिप ऑर्थर जॉर्ज यांच्या हस्ते, राजा चार्ल्स III च्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। सो ऑस्ट्रेलियाने 70 गोल्ड मिळवलेले आहेत, 45 सिल्वर आणि 56 ब्रॉन्झ मेडल असे टोटल 171 मेडल्स ऑस्ट्रेलियाने मिळवले। भौतिकशास्त्र क्षेत्रात वुल्फ प्राइज 2026 मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण आहेत? प्रोफेसर जैनेंद्र के जैन। सो प्रोफेसर जैनेंद्र के जैन हे भौतिकशास्त्रामधले प्रतिष्ठित वुल्फ पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनले। कंपोजिट फर्मियन्सच्या अभूतपूर्व शोधासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे। महिला सक्षमीकरणासाठी जर आपण पाहिलं तर डॉक्टर नंदिनी आझाद या समाजसेविकेला भारत सन्मान 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। तसंच 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यामी गौतम या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आलाय। सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म मध्ये आर्टिकल 370 ला मिळाला। हिंदी फिल्म साठी श्रीकांत, अभिनेतासाठी मम्मुटी, ब्रह्मयुगम साठी कार्तिक आर्यन आणि मम्मुटी आणि कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियन साठी मिळाला। अभिनेत्रीमध्ये यामी गौतम आर्टिकल 370 साठी आणि सर्वोत्कृष्ट निर्देशकचं राजकुमार पेरियासामी अमरन साठी। तसंच लोकप्रिय फिल्म जी आहे पॉप्युलर फिल्मचं कल्की 2898 AD ला मिळालेला आहे। सो हे काही प्रमुख पुरस्कार लक्षात ठेवू शकता। तर पुढचा प्रश्न आहे, ऍग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये फलोत्पादनातील उत्कृष्टतेसाठी कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा ऍग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड 2026 देण्यात आलेला आहे तर गुजरात हे याचं करेक्ट आन्सर आहे। गुजरात राज्याला हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे। तर पुढचा प्रश्न, 2026 मध्ये 44व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो अजित डोवाल यांना देण्यात आलेला आहे। सो भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाविरोधी ज्या कारवाया आहेत तर त्यांसाठी अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो 2025 चा नितीन गडकरी यांना मिळाला होता।
ओके, पुढे जाऊया. कोणत्या देशाच्या बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे? तर रोमानिया हे याचं करेक्ट आन्सर आहे. रोमानियाने हे दिलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्यांना त्या रोमानियाच्या विद्यापीठाचा सर्वोच्च शैक्षणिक सन्मान डॉक्टर होनोरिस कॉसा प्रदान करण्यात आलेला आहे. देन ग्लोबल फायनान्स बँकेने बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाला, भारताची SBI ला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केलेला आहे. सलग दुसऱ्यांदा हा किताब जो आहे तो SBI ने मिळवलेला आहे. आपल्या 52 कोटीपेक्षा अधिक ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर बँकिंग सेवा जी आहे ती पुरवल्याबद्दल SBI ला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, ग्लोबल फायनान्स बँकेने जगातली सर्वात कॉर्पोरेट भारी म्हणजे सर्वोत्तम कॉर्पोरेट बँकेचा जो काही सन्मान आहे तो कोणत्या बँकेला दिलाय? तर DBS बँक, सिंगापूरच्या DBS बँकेला कॉर्पोरेट बँक जगातली सर्वात बेस्ट म्हणून तो सन्मान मिळालेला आहे. सो ब्लॉकचेन आधारित जी काही प्रोग्रामेबल पेमेंट प्लॅटफॉर्म तसंच AI चालित साधने आणि जागतिक कॉर्पोरेशनसाठी लिक्विडिटी आणि व्यवस्थापन सुलभ करण्याच्या वचनबद्धतेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2026 मध्ये गणिताच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेलं प्रतिष्ठित फील्ड्स मेडल, ज्याला अनेकदा गणिताचं नोबेल पारितोषिक सुद्धा म्हटलं जातं, हे कोणाला देण्यात आलेलं आहे? तर सगळ्यांना, या चारींना, होंग वांग युडेंग, जॉन पार्डन आणि जेकब सिमरमॅन चौघांना सुद्धा देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो गणितातलं एक प्रतिष्ठित सन्मान आपल्याला बघायला मिळतो. सो आंतरराष्ट्रीय गणित संघ जे आहे ते दर 4 वर्षांनी हा पुरस्कार देते. जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल लीडरशिप कॉन्क्लेव्ह मध्ये प्रतिष्ठेचा राष्ट्रीय अशोक सन्मान, भारत सन्मान 2026 कोणाला प्रदानित करण्यात आलेला आहे? तर प्रेम के वोरा यांना तो प्रदानित करण्यात आलेला आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन पुरस्काराने सन्मानित केले जाईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे पंकज त्रिपाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बंदर कंटेनर विरहित या श्रेणीमध्ये कोणत्या पोर्टला इंडिया मेरीटाईम अवॉर्ड प्रदानित करण्यात आलाय? तर दीनदयाल बंदर प्राधिकरण, कांडला गुजरातचं जे बंदर आहे त्याच्या ट्रस्टला. सो इथे लक्षात ठेवायचे, सर्वोत्कृष्ट बंदर नॉन कॅटेराइज्ड मध्ये या श्रेणीमध्ये तो पुरस्कार प्रदानित करण्यात आलेला आहे. सो जे काही उत्कृष्ट कामगिरी आणि जे कार्यान्वय आहे तर त्याच्या कार्यक्षमतेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ग्लोबल फायनान्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँक हा पुरस्कार जिंकणारी पहिली आग्नेय आशियाई बँक अगेन सिंगापूरची DBS बँक जी आहे ती ठरलेली आहे. सो आपण मगाशी पाहिलं, सिंगापूर स्थित ही बँक आहे. त्यांची आर्थिक कामगिरी आणि डिजिटल नवक्रमाच्या जोरावर त्यांनी चांगली कामगिरी साध्य केली आहे. केंद्रीय मंत्री जर आपण पाहिलं की यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय टेलिकॉम एक्सलन्स अवॉर्ड जो आहे तो देऊन कोणाला सन्मानित केलेला आहे? केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी कोणाला टेलिकॉम एक्सलन्स अवॉर्ड जो आहे दीनदयाल टेलिकॉम एक्सलन्स दिलाय? तर अमात्य टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि फिनाराला दिलेला आहे. सो यामध्ये जी दूरसंचार तंत्रज्ञान आणि नवोपक्रमातील उत्कृष्ट योगदानासाठी अमात्य टेक्नॉलॉजीज आणि फिनरा दूरक्षेत्रातील जे काही दूरसंचार क्षेत्रामधलं उत्कृष्ट कार्य आहे त्यासाठी त्यांना दिलेलं आहे. देन जर आपण पाहिलं तर हा जो अवॉर्ड आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय टेलिकॉम एक्सलन्स अवॉर्ड, तो भारत सरकारचं जे दूरसंचार मंत्रालय आहे त्याचं जे दूरसंचार विभाग आहे त्या विभागातील क्षेत्रामध्ये म्हणजे त्या दूरसंचार क्षेत्रामध्ये तो विभाग काय करत असतो, जो चांगली कामगिरी करतो त्याला तो अवॉर्ड देत असतो. तर यामध्ये 2 लाख रुपये बक्षीस दिलं जातं. देन बघा, सेशेल्स देश जो आहे तर या देशाने जून 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलेलं आहे. सेशेल्स जर आपण पाहिलं तर त्यांनी हा 34वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. सेशेल्सचे अध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी, त्यांनी हा पुरस्कार जो आहे तो किताब जो आहे तो नरेंद्र मोदी यांचा 3 दिवसीय राज्य दौरा होता त्या दरम्यान त्यांनी दिलेला आहे. 2027 पासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराला कोणत्या नवीन नावाने ओळखलं जाईल? तर 2027 पासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराला बुकमन इंटरनॅशनल बुकर पुरस्कार या नावाने ओळखलं जाणार आहे. कारण बुकमन फिलॉसॉफी जी संस्था आहे तर या संस्थेसोबत एक अग्रीमेंट झालंय 10 वर्षाचं आणि त्याच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलंय.
यामध्ये 50,000 जी पाऊंडची रक्कम आहे ती वाढून 1,00,000 पाऊंड वरती केलेली आहे. जवळपास 1.28 कोटी रुपये इतकी ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर आचार्य रणछोड लालजी गोस्वामी. सो या वर्षी देण्यात आला हा पुरस्कार, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग जर आपण पाहिलं तर 16वे आचार्य आहेत ते हवेली संगीताचे आणि अहमदाबादचे प्रख्यात विद्वान आहेत. सो आचार्य रणछोड लालजी गोस्वामी यांना तो उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. सर्वात एक प्रतिष्ठित भारतामध्ये सांस्कृतिक सन्मानांपैकी एक हा पुरस्कार ओळखला जातो, जो संगीत नाटक अकादमीने दिलेला आहे. जून 2026 मध्ये रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय वाळू कलाकार कोण ठरलेले आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे नित्यानंद महाराणा. कोण? तर सुदर्शन पटनाईक. एक्स्ट्रीमली सॉरी, हे सुदर्शन पटनाईक याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ओडिसाचे प्रख्यात वाळू कलाकार आहेत सुदर्शन पटनाईक. तर त्यांनी रशियामध्ये जे दुसरा आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सव होतं त्यामध्ये रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकलं आणि जागतिक तापमानवाढीवरची जी काही कलाकृती आहे ती त्यांनी तिथे तयार केली होती आणि त्यासाठी पहिलं भारतीय वाळू कलाकार पण ते ठरलेले आहेत हे पदक, हे सन्मान मिळवणार. मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील रोम या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या संस्थेचा सर्वोच्च सन्मान असलेला ॲग्रिकोला पदक जे ते प्रदान करण्यात आलेला आहे? तर अन्न आणि कृषी संघटना. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. संयुक्त राष्ट्रांची जी FAO आहे, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, तर त्याच्या महासंचालक डॉक्टर ड्वेंगू यांनी रोम येथील मुख्यालयामध्ये PM मोदी यांना ॲग्रिकोला मेडल 2026 दिलंय. फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे 1945 ला 16 ऑक्टोबरला याची स्थापना झाली होती. जागतिक अन्न दिन म्हणून आपण याला सेलिब्रेट करतो. रोम इटलीमध्ये याचं मुख्यालय आहे. क्वडोंग्यू चीनचे आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जून 2026 मध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्लोवाकिया. ठीक आहे, सो जर आपण पाहिलं तर जे काही परदेशी राष्ट्र आहेत तर त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला हा 33वा सर्वोच्च जागतिक नागरी राजकीय सन्मान ठरलाय. पुरस्कार प्रदान करणारे होते स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी. तर स्लोवाकियाची राजधानी आहे ब्रातिस्लावा आणि युरो हे चलन आहे. नेक्स्ट, तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणी जिंकलेलं आहे? तर यांग शुआंगजी आणि लिंग किंग या दोघांनी तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी, या नॉवेलसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवलेला आहे, जिंकलेला आहे. सो मूळ चिनी भाषेत हा म्हणजे त्यांनी ते लिहिलेलं जे काही लेखक आहेत यांग शुआंगजी आणि त्यांचे साहित्य कृतीचा इंग्रजीमध्ये अनुवाद ज्यांनी केलाय लिन किंग यांना जॉईंटली तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार एक प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार आहे जो दरवर्षी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आणि UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या बुकसाठी दिला जातो. नेक्स्ट, 2026 सालचा प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे कैलाश सत्यार्थी. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. 2014चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते जे आहेत कैलाश सत्यार्थी, तर त्यांची आता प्रतिष्ठेच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 जी 5वी आवृत्ती आहे तर त्यासाठी निवड झाली. समाजकार्य क्षेत्रामध्ये योगदान जे दिलंय त्यांनी, त्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात येईल. तर यामध्ये जर आपण पाहिलं 2022 ला पहिलं मिळालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, 2025 ला कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालं होतं. कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पहिला NBT भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर प्रसून जोशी. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. देशाचे प्रख्यात गीतकार, कवी आणि पटकथा लेखक आहेत ते. तर प्रसून जोशी सध्या भारताची सार्वजनिक सेवा प्रसारक संस्था असलेल्या प्रसार भारतीचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. तर NBT शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा नॅशनल बुक ट्रस्ट जे त्यांनी आपला हा पहिला NBT भूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे. नेक्स्ट, अन्न व कृषी संघटनेतर्फे कोणत्या भारतीय व्यक्तीला मृदा शेतकरी वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर वल्लुवन हे याचं करेक्ट आन्सर आहे. देन व्यंगचित्रकलेतील उत्कृष्टतेसाठी प्रतिष्ठेचा बार्टन अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? सुभानी शेख. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल.
मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आलेला आहे? तर स्वीडन देशाचा हा सन्मान यांना देण्यात आलेला आहे. बघा, स्वीडनचे जे पंतप्रधान आहेत उल्फ क्रिस्टरसन, त्यांनी हे सादर केलं. पंतप्रधानांना देण्यात आलेला 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे हा. तर हे बरेचसे सन्मान जे आहेत ते आपल्या पीएम मोदींना मिळालेले आहेत. स्कॅन्डिनेव्हियन देशाकडून कोणत्याही राष्ट्र प्रमुख जो असतो त्याला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. कोणता? रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस. मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट या कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे? आता इथे नावातच आहे नॉर्वेजियन, नॉर्वे याचं करेक्ट उत्तर येईल. सो नरेंद्र मोदी यांचा 32वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हा. ऐतिहासिक नॉर्वे दौरा जो होता त्याच्या दरम्यान 43 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी नॉर्वेला पहिलाच दौरा मारला होता, भेट दिली होती आणि त्या दरम्यान हा त्यांना पुरस्कार मिळाला. 2025च्या पहिल्या इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड सोहळ्यामध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे नीरज चोप्रा. ठीक आहे. सो यामध्ये भारतीय स्टार भालाफेकपटू जो आहे नीरज चोप्रा, त्यांनी पहिल्या इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड्स 2025 मध्ये वर्षातला सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार पटकावला. आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पारुल चौधरी 3000 मीटर स्टिपल चेस मध्ये राष्ट्रीय विक्रमधारक ती आहे. फेमिना मिस इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर साध्वी सतीश सेल हे याचं करेक्ट उत्तर आहे. फेमिना मिस इंडिया 2026 ची जी 61वी आवृत्ती होती ती ओडिसामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी पार पडली. तर जी गोव्याची साध्वी सतीश सेल जी आहे तर तिने हा मुकुट जो आहे तर क्राऊन प्रदान केलेला आहे तिला. लुप्तप्राय प्रजातींच्या संवर्धनासाठी कोणत्या भारतीय महिलेला प्रतिष्ठेच्या व्हिटली अवॉर्ड 2026 ग्रीन ऑस्करने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर परवीन शेख आणि बरखा सुब्बा या दोघींना सुद्धा, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. नेक्स्ट, 2025 सालच्या 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे आर वैरामुथू. ठीक आहे. सो आर वैरामुथू हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे तिसरे तमिळ लेखक आहेत. तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आहेत ते. तर हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो भारतीय भाषेमधील जे लेखक असतात तर त्यांना दिला जाणारा भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. यामध्ये 1.1 दशलक्ष रोख रक्कम दिली जाते, प्रशस्तीपत्र आणि दैवी सरस्वतीची कांस्य मूर्ती जी आहे ती यामध्ये दिली जाते. 59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे 2024चा त्याचे विजेते विनोद कुमार शुक्ला हे होते. नेक्स्ट, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 जिंकणारे भारतातील सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण? स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 जिंकणारे सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण आहेत? तर कावेह मदानी हे याचं करेक्ट आन्सर आहे. इराणी शास्त्रज्ञ आहेत ते कावेह मदानी. वयाच्या 44व्या वर्षी त्यांनी या पुरस्काराच्या इतिहासातील सर्वात तरुण विजेते ठरले. ते जलव्यवस्थापन, धोरण निर्मिती आणि मुत्सद्देगिरी या क्षेत्रामधील त्यांचं जे महत्वपूर्ण कार्य आहे त्यासाठी त्यांची निवड झाली. जगाला जल दिवाळखोरी ही कॉन्सेप्ट त्यांनी सादर केली आणि पाण्यासाठीचा बेसिकली आपण याला नोबेल पुरस्कार असं म्हणू शकतो. पुढे जाऊया. गणितातील नोबेल पारितोषिक, एबेल पारितोषिक 2026 कोणाला प्रदान केले जाईल? तर गर्ड फाल्टिंग्स. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. एबेल पारितोषिक जे ते जर्मन गणितज्ञ गेर्ड फाल्टिंग्स यांना प्रदान केले जाईल. तर प्रतिष्ठेचा एबेल पुरस्कार मिळवणारे पहिले जर्मन रिसर्चर ठरलेत ते. अंकगणितीय भूमितीमधील त्यांचे जे मूलभूत योगदान आहे त्यासाठी 60 वर्षापेक्षा अधिक काळ अनुत्तरित राहिलेल्या मॉर्डेल आणि लँग अनुमानांना सिद्ध केल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान केला जात आहे. प्रतिष्ठित UN मिलिटरी जेंडर इक्वॅलिटी सपोर्टर अवॉर्ड 2025 साठी कोणत्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याची निवड झालेली आहे? तर लक्षात ठेवायचे या ठिकाणी काय उत्तर येईल या प्रश्नाचं? तर मेजर अभिलाषा बरक हे करेक्ट आन्सर आहे. देन 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक जिंकले? तर इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक जिंकलेला आहे. गणेश उत्सवाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत
या कॉन्सेप्ट वरती आधारित आपला चित्ररथ होता. तर तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी भारतीय नौदलाची होती. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जे आहे, सहाय्यक दलांमधील सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी दिल्ली पोलिसांची होती. तर केंद्रीय मंत्रालय डिपार्टमेंटचं सर्वोत्कृष्ट चित्ररथ सांस्कृतिक मंत्रालय जो आहे त्या अंतर्गत वंदे मातरम राष्ट्राच्या आत्म्याचा आक्रोश असं होतं. एप्रिल 2026 मध्ये 9वा प्राध्यापक M.A. स्वामीनाथन पुरस्कार 2026 जो आहे तो कोणाला प्रदानित करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर C. श्रीनिवास राव हे या प्रश्नाचं काय येईल? करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर बघा, गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ब्रेक थ्रू प्राइज 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर फ्रँक मर्ले यांना सन्मानित करण्यात आले. फ्रेंच गणितज्ञ आहेत त्या. नॉन लाइनर एव्होल्युशन इक्वेशन्सच्या क्षेत्रामध्ये क्रांतिकारक कार्यासाठी त्यांनी हा सन्मान त्यांना देण्यात आलाय. $30 लाख इतकी 25 कोटी रुपयांची रक्कम त्यामध्ये देण्यात आली आहे. 14वी आवृत्ती होती ज्यामध्ये 3 श्रेणीमध्ये ते दिलं जातं, प्रामुख्याने जीवशास्त्र, मूलभूत भौतिकशास्त्र आणि गणित. नेक्स्ट, हर पार्वती कथा या कार्यासाठी 35वा सरस्वती सन्मान देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर रामकुमार मुखोपाध्याय हे याचं करेक्ट आन्सर आहे. बंगाली लेखक आहेत ते रामकुमार मुखोपाध्याय. त्यांना हर पार्वती कथा या कार्यासाठी 22 वर्षानंतर प्रतिष्ठेचं सरस्वती सन्मानाने गौरवण्यात आलं. सो भारतातल्या एक सर्वात प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपैकी एक आहे. के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो. 15 लाख रुपये मानधन जे आहे, तसंच प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन विजेत्याला गौरवण्यात येते. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊया. तर प्रख्यात लेखिका अरुंधती रॉय यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी किंवा आत्मचरित्रासाठी US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026 मिळालेला आहे? तर मदर मेरी कम्स टू मी या लेखनासाठी, ठीक आहे, या पुस्तकासाठी. बुकर पारितोषिक विजेत्या भारतीय कादंबरीकार अरुंधती रॉय, तर यांना त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्रासाठी अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि दक्षिण कोरियाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या हान कांग यांना त्यांच्या वी डू नॉट पार्ट या कादंबरीसाठी कथा प्रकारातला हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये पुरुष आणि महिला गटात बलबीर सिंग सिनियर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हार्दिक सिंग आणि नवनीत कौर यांना हा पुरस्कार, हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार जी 8वी आवृत्ती होती, तर तो मिळालेला आहे. जे पुरुष गटामध्ये मिडफिल्डर हार्दिक सिंग आणि महिला गटात फॉरवर्ड नवनीत कौर यांना हा प्रतिष्ठेचा बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार जो आहे प्लेअर ऑफ द इयर त्यांनी जिंकलाय. आणि त्या दोघांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचं रोख बक्षीस सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर बघा, 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर जेसी बकले हे याचं करेक्ट आन्सर आहे. 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 जो कॅलिफोर्नियामध्ये बेवर्ली हिल्टन या ठिकाणी पार पडला होता, जिथे भारताची अभिनेत्री प्रियंका चोप्रा यंदाचे जे गोल्डन ग्लोब्स होतं त्यामध्ये सादरकर्ता म्हणून सहभागी झाली आहे. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बेस्ट फिल्म ड्रामा हॅमनेट, बेस्ट कॉमेडी और म्युझिकल वन बॅटल आफ्टर अनादर, बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म द सिक्रेट एजंट, त्यानंतर बेस्ट पॉडकास्ट गुड हँग विथ एमी पोहलर आणि बेस्ट डिरेक्टर पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल आफ्टर अनादरला मिळालेलं आहे. नेक्स्ट, 79व्या ब्रिटिश अकादमी फिल्म बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे रॉबर्ट अरामयो, ऑप्शन नंबर 3. सो रॉबर्ट अरामयो यांनी आय स्क्वेअर या चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला आणि ई रायझिंग स्टार पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मग जर तुम्ही बाफ्टा चित्रपट पुरस्काराबद्दल जर पाहिलं तर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले हॅमनेट साठी, शॉन पेन हे वन बॅटल आफ्टर अनादर साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्री सिनर्स मूवी साठी उमनी मोसाकू, त्याचबरोबर उत्कृष्ट पदार्पणचा चित्रपट जे आहे माय फादर शॅडो साठी मिळाला. तसंच बाफ्टा फेलोशिप पुरस्कार डेमडोना लेंगली आणि क्लेअर बिन्स यांना चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट ब्रिटिश योगदानासाठीचा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, पुढे जाऊया. 98व्या अकादमी पुरस्कार ऑस्कर 2026 ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालाय? तर मायकल बी जॉर्डन, ऑप्शन नंबर 4. सो 24 श्रेणीमध्ये ऑस्कर यावेळी देण्यात आलंय.
तर 98वा अकादमी पुरस्कार म्हणजे 2026चा ऑस्कर सोहळा जो होता तो लॉस एंजेलिस मधील हॉलिवूड मधल्या डॉल्बी थिएटर मध्ये आयोजित केला होता. सो याचं सूत्रसंचालन विनोदी कलाकार कोनन ओब्रायन यांनी केलेलं होतं. तर बघा ऑस्कर जो होता 2026चा 98वा अकादमी पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल बी जॉर्डन सिनर्स मूवीसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले हॅमनेट आणि पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल आफ्टर अनादर सर्वोत्कृष्ट डिरेक्टर, आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट वन आफ्टर बॅटल आफ्टर अनादर, सर्वोत्कृष्ट कास्टिंग जी आहे ती अगेन वन बॅटल आफ्टर अनादर जी आहे तर त्यासाठी कसांड्रा कुलुकुंडिस यांना मिळालेला होता. आणि पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट कास्टिंगचा जो काही कॅटेगरी आहे ती या अवॉर्ड्स मध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. पुढे जाऊया. 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय किंवा मणिपुरी चित्रपट कोणता आहे? इम्पॉर्टंट आहे हे. सो बोंग्यू म्हणून आहे, बुंग झाले इथे बोंग्यू म्हणून आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. तर याच्या डिरेक्टर लक्ष्मीप्रिया देवी आहेत. तर जो काही मणिपुरी चित्रपट होता बोंग्यूने बाफ्टा अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. फरहान अख्तर आणि रितेश सिद्धवानी यांचा पाठिंबा असलेला ब्योंगिया हा जो मूवी आहे तो यावर्षी नामांकित झालेला एकमेव भारतीय चित्रपट होता या ऑस्कर्स मध्ये. पुढे जाऊया. कोणत्या भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेच्या पुलित्झर पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर सुपर्णा शर्मा आणि आर के आनंद. 1 आणि 2 दोन्ही हे याचं करेक्ट आन्सर येईल. पुलित्झर पत्रकारिता पुरस्कार 2026 मध्ये सार्वजनिक सेवासाठी द वॉशिंग्टन पोस्टचे कर्मचारी, ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग द मिनेसोटा स्टार ट्रिब्यूनच्या कर्मचारी, शोध पत्रकारितेसाठी द न्यूयॉर्क टाइम्सचे कर्मचारी, ब्लूमबर्गच्या आनंद आर के, सुवर्णा शर्मा आणि नॅटली ओबिको पियर्सन यांचं सचित्र वृत्तांकन आणि भाष्य. भारतातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला देण्यात आलेलं आहे? तर शुभांशु शुक्ला. ऑप्शन नंबर 2 ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक जे आहे त्याला भेट देणारे पहिले भारतीय म्हणून त्यांनी ही हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. सो 2025 मध्ये शुभांशु ॲक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेला होता. 2026 मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत? आता पद्म पुरस्कार जर पाहिले तर खूप इम्पॉर्टंट आहेत. टोटल 131 लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. सो कला साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे काही चांगली कामगिरी केली जाते अशा व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले जातात, ज्याच्या 3 कॅटेगरी आहेत: पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री. सो पद्मविभूषण नोबेल नंतर दुसरा भारतातला कोणता मोठा अवॉर्ड असेल तर तो पद्मविभूषण आहे. सगळ्यात मोठा नोबेल आणि देन सेकंड पद्मविभूषण येतं. सो मग पद्मभूषण पद्मश्री वगैरे आहेतच. सो यामध्ये राष्ट्रपतींनी 2026 सालासाठी एकूण 131 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली, ज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 16 मरणोत्तर मिळाले म्हणजे मृत्यूनंतर देण्यात आले आणि 19 महिलांना दिलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर पद्म पुरस्कारामध्ये 13 पद्मभूषण, 5 पद्मविभूषण आणि 113 पद्मश्री देण्यात आलेले आहेत. तर बघा जे 5 पद्मविभूषण अवॉर्ड दिले होते त्यामध्ये एक होते धर्मेंद्र सिंह देओल ज्यांना मरणोत्तर मिळालं आणि व्ही.एस. अच्युतानंदन यांना पण मरणोत्तरांत मिळालेला आहे. व्ही.एस. अच्युतानंदन केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते होते. ठीक आहे. तर लोककार्य क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि कला क्षेत्रासाठी धर्मेंद्र सिंह देओल यांना मिळालेला आहे. तर हिंदी चित्रपट सृष्टीतील एक चांगले लोकप्रिय अभिनेते. त्याचबरोबर कला क्षेत्रासाठी एन राजम या प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय व्हायोलिन वादक आहेत. त्यांना व्हायोलिन मध्ये गायकी अंगशैली लोकप्रिय त्यांनी केली. सो त्यांना या कला क्षेत्रासाठी मिळाला. त्यानंतर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी जर पाहिलं तर पी नारायणन जे ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि विचारवंत आहेत, त्यांना साहित्य शिक्षण क्षेत्रात दीर्घकालीन योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळालाय. तसंच सामाजिक व बौद्धिक विचार त्यांनी लेखनातून मांडले. आणि लोककार्यासाठी, पब्लिक अफेअर्स साठी जर पाहिलं तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस यांना मिळालेला आहे, ज्यांनी त्यांच्या याच्यामध्ये खूप चांगले जे काही निर्णय होते त्यामध्ये त्यांचं योगदान आहे. न्यायव्यवस्थेमध्ये प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला ते बघायला मिळतात. सो हे या वर्षीचे 5 पद्मविभूषण होते. त्यानंतर 13 पद्मभूषण पुरस्कार मिळालेले आहेत. तर 13च्या 13 नावं तुम्हाला दिलेली आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं
तर अलका याग्निक जर पाहिल्या त्यांना मिळालेला आहे 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 7 फिल्मफेअर पुरस्कार आहेत त्यांच्याकडे. ठीक आहे. सो अलका याग्निकला मिळालं. ठीक आहे, कलासाठी. देन भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, माजी राज्यपाल. कल्लीपती रामासामी पळनीस्वामी ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. मुमुट्टी जर पाहिलं तर मल्याळम मेगास्टार. डॉक्टर दत्तात्रय नोरी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट. पियुष पांडे मरणोत्तर, यांना जाहिरात क्षेत्रातील ते दिग्गज आहेत. त्यानंतर एसकेएम मिलानंदन एसकेएम ग्रुपचे संस्थापक आहेत. तसंच शताब्दी आर गणेश संस्कृत आणि कन्नडचे महान विद्वान. शिबू सोरेन यांना मरणोत्तर मिळालेला आहे, हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. पियुष पांडे पण यांना पण मरणोत्तर मिळालेला आहे. उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे रिलेटेड. देन व्ही के मल्होत्रा भाजप राजकारणी. वेलापल्ली नोटेशन सार्वजनिक व्यवहार. विजय अमृतराज टेनिस खेळाडू. सो बेसिकली ह्या 13 व्यक्तींना पद्मभूषण मिळालेले आहेत. त्यांचे रिलेटेड जे काही म्हणजे कोणतं कार्य कोणत्या क्षेत्रात मिळाले ते सुद्धा सांगितलं. आता 113 व्यक्तींना पद्मश्री मिळाले. सगळे 113च्या 113 लक्षात ठेवायची गरज नाहीये, पण 113 मिळाले एवढं लक्षात ठेवा. 113, 13 आणि 5 असं ते माहिती असलं पाहिजे की किती कोणाला. ठीक आहे. देन यामध्ये बघा क्रिकेटर T20 वर्ल्ड कप 2024 साठी रोहित शर्मा. त्यानंतर हरमनप्रीत कौर महिलांची जी एक ICC एक दिवसीय वर्ल्ड कप होता त्यासाठी. देन प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट जे आहेत. सविता पुनिया हॉकी कॅप्टन. बालदेव सिंग हॉकी कोच. त्यानंतर भगवान दास रायकर बुंदेली पारंपरिक मार्शल आर्ट्स. के पझानिवेल तमिळ मार्शल आर्ट्स. व्लादिमीर मस्टवीर यांना मरणोत्तर मिळाले, कुस्ती कोच आहेत. विश्वाबंधू डोमकच यांना लोकनृत्य. गरीमेळा बालकृष्ण प्रसाद भक्ती संगीतासाठी. तरुण भट्टाचार्य संतूर वादक. सुश्री रंजनी आणि गायत्री कर्नाटकी संगीत. प्रसेनजित चॅटर्जी आधुनिक बंगाली सिनेमासाठी. आणि श्री सतीश शाह यांना मरणोत्तर मिळाले, अभिनेता होते ते. सो असे या व्यतिरिक्त बरेचसे असे टोटल 113 पद्मश्री देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुरुष फिफा वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर यामध्ये सगळ्यांनाच माहिती असेल हे जे विजेतेपद आहे ते स्पेनने पटकावलेलं आहे. सो ऑप्शन 3 स्पेन हे याचं करेक्ट आन्सर आहे. स्पेन फुटबॉल संघाने काय केलेलं आहे तर या विजेतेपद पटकावलं. उपविजेता अर्जेंटिना होता. तिसरं स्थान इंग्लंडचं आलं, 6-4 ने हरवलं होतं. आणि चौथं स्थान फ्रान्सचं होतं. जो फायनल सामना होता तो न्यू जर्सी अमेरिकाच्या स्टेडियमवर मेटलाइफ स्टेडियमवर झाला होता. सो फिफा वर्ल्ड कप 2026 जर पाहिलं हे पण अगेन दर 4 वर्षांनी येणारं वर्ल्ड कप असतं. सो यामध्ये अमेरिकेमध्ये, मेक्सिको आणि USA मध्ये हे जे काही सामने आहेत ते अरेंज केले होते, आयोजित केले होते. स्पेनने आतापर्यंत 2दा जिंकले, 2010 आणि 2026 मध्ये. 1-0 ने हरवले त्यांनी अर्जेंटिनाला. गॉट इट. तर फिफा वर्ल्ड कपची आवृत्ती 23वी होती. 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान आयोजित होतं. पहिल्यांदाच अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या तिन्ही देशांनी जॉईंटली याला काय केलं होतं, आयोजित केलं होतं. अमेरिकेच्या 11 शहरांमध्ये, ठीक आहे, मेक्सिकोच्या 3 शहरांमध्ये आणि कॅनडाच्या 2 शहरांमध्ये ते आयोजित होतं. सो अशा प्रकारे आपण संपूर्ण पुरस्कार जे आहेत आतापर्यंतचे ते अभ्यासलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा दिवस स्वातंत्र्य दिनाची ऑफर व्हॅलिड आहे. 50% डिस्काउंट अभ्यास मित्रच्या सर्व कोर्सेसवर मिळेल. त्यासाठी जय हिंद हे कुपन कोड वापरायचा आहे. तर तुम्ही 360 डिग्री PYQ ची बॅच 80 रुपये फी आहे. आय डोंट नो तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ येईपर्यंत ह्याची फी वाढलेली पण असू शकते, कारण की 2000 विद्यार्थ्यांसाठी ते एक्सटेंड केलं 1000 वरून. खूप चांगला प्रतिसाद तुम्ही याला दिलेला आहे. सो बघा असेल तर घेऊन टाका. बाकी तलाठी भरतीची सिलेक्शन बॅच घेऊ शकता, 15% डिस्काउंट मिळेल. जय हिंद कुपन कोड वापरा. आजची दिवस व्हॅलिडिटी आहे, अदरवाईज फी मग आहेच. तसंच टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करा, त्यावरून तुम्ही वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करू शकता. आणि माझ्याशी कनेक्ट होण्यासाठी मित्रांनो जॉग्राफी बाय हर्षाली पाटील हे माझं पर्सनल टेलिग्राम चॅनल आहे, तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकता. सोबत लवकरच मी तुम्हा सर्वांसाठी करंट अफेअर्सचे मॅगझिन सुद्धा घेऊन येत आहे. तर खूप जणांचे मेसेज येत होते मॅगझिनचं काय कसं मिळतील का, तर येस डेफिनेटली मंथली मॅगझिनच्या PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. फी खूप कमी असेल त्याची, ठीक आहे, खूप कमी असेल, पण नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ते खूप फायदेशीर ठरणारे मॅगझिन्स असतील. सो 100 रुपयाच्या आतच फी असेल मंथली मॅगझिनची. तर आपण ठेवूया ते, ठीक आहे. मी थोड्याच दिवसात तुम्हाला अपडेट देऊन देईल. सो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय. डेली बेसिसचे करंट अफेअर्सचे लेक्चर्स पण करत चला. थँक्यू व्हेरी मच.